माणसाची मजुरी निघाली पाहिजे. मेहनती शिवाय फळ काय आहे? 700 रुपये रोज. तर मित्रांनो बघू शकता पाठीमागे शेत तयार होत आहे भातासाठी. इंद्रायणी तांदूळ इथे लावला जातोय. तर यांच्याकडून सगळी माहिती विचारूया. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने भाताचं हे रोप आहे. नमस्कार बाबा. नमस्कार. आता कोणता तांदूळ लावताय आपल्याकडे? अहो आता हे इंद्रायणी तांदूळ आहे. क्या बात आहे. हा, आणि आपण किती एकर मध्ये लावणार आहे अंदाजन? आता हे आपले 1 एकर मध्ये लावतोय. आणि आपल्या या शिवाराचं नाव? हा, दुगाव. हे दुगाव शिवार. दुगाव शिवार. अंदाजन किती दिवसात भात तयार होईल? हे आता दिवाळीमध्ये तयार होऊन जाईल. दिवाळी दसरा. दिवाळी दसऱ्यामध्ये. हो. हा, या वर्षी चांगला पाऊस पडलाय. म्हणून आता भात लागवड चालू आहे आता. हो, भात लागवड चालू आहे. पाणी वगैरे किती ठेवावं लागेल बाबा? आता हे पाणी 1-1.5 इंची पाणी ठेवावं लागतंय. कंटिन्यू ठेवावं हो, लागतं ना? कंटिन्यू ठेवावं लागतंय. माणसं भेटतं का पण आता? आता अहो एकाशे तरी पाठीवरून विकत आणल्यात. हा का? हा, 700 रुपये रोज. 700 रुपये रोज चालू आहे? हा, 700 रुपये जेवण, चहा, पाणी सगळं. हो हो. हा, आणि रोप कुठून आणलं होतं? हे रोप स्वतः तयार केलंय. क्या बात आहे. हो. थोडासा पाऊस उघडला म्हणून भात लागवड जोरात चालू आहे. बरोबर. लय मेहनत लागती. हा, मेहनती शिवाय फळ काय आहे? मग भाव पण भेटला पाहिजे. हा, मग बाजार बी भेटला पाहिजे. माणसाची मजुरी निघाली पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात भाताची शेती आपल्या ह्या भागात होत असते. नाशिक जिल्ह्याची शान आहे. इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा हा आपला गड आहे जिथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो आणि भात शेती होते.